हॅलो हॅलो हॅलो. बसायला घ्या, बसायला घ्या, जिकडे मिळते तिकडे बसायला सांगा. बसा बसा ताई, बसा बसा बसा. पन्ना बस बस. पुष्पल्लवी बाई कुठे? अपर्णा, आज व्हॅलेंटाईन्स डे आहे, कोणा विश नाही करणार? मग बोल काहीतरी. माझा व्हॅलेंटाईन तर आहेच संदीप, तर मी संदीपला करेन आणि तुम्हा सगळ्यांनाच विश करेन. ओके. व्हॅलेंटाईन्स डे. बरं. आय लव्ह यू संदीप. काय? संदीप आय लव्ह यू. ओ बरं सर, तुमचं काय म्हणणं आहे? माझ्या खूप व्हॅलेंटाईन आहेत. ओ आणि आज कोणाकोणाला विश करू हे समजत नाहीये मला. बापरे. बरं तरी चला आपल्या फॅन्स लोकांना विश करा. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे टू ऑल. हां, सगळ्या लोकांचं ज्यांच्यावरती एकमेकांवरती प्रेम आहे त्या सगळ्यांना व्हॅलेंटाईन्स डे. ओके, थँक्यू. मानसी वहिनी, आज आपल्या इथे काय आहे? एवढे तुम्ही सुंदर तयार झाला आहात. आज प्रेमाचा दिवस आहे की नाही? आज प्रेमाच्या दिवसाचा खूप मोठा उत्सव आहे. सो सगळ्यांना खूप प्रेमाच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. तुला सूट कर. बरं, मानसी वहिनी काय म्हणणार आहे? प्रेमाच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्याकडून हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आमच्या कुकी गँगच्या मेंबर मेन काय म्हणतात रे त्याला? आता म्हण काहीतरी म्हण. हेड 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 यांना आज आपण भेटतोय. कुकी, काय म्हणायचंय तुला? काही नाही, आज प्रेमाचा दिवस आहे, व्हॅलेंटाईन्स डे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जमेल तसं, जमेल तितक्यांवर कुठलाही क्षणी प्रेम करत राहा. कारण प्रेम केलं तर प्रेम वाढतं, आणि प्रेम वाढलं की प्रेम करण्याची उर्मी वाढते. त्यामुळे जमेल तसं, जमेल त्याच्यावर तिच्यावर कधीही प्रेम करा, प्रेम करत राहा. बर, थँक्यू कुकी. थँक्यू. Everything I do it for you. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे सगळ्यांना. आणि आमच्या सुमीचा म्हणजे नम्रताचा हा ब्लॉग तुम्ही बघताय, आणि ही असे छान छान ब्लॉग्स करते. सो हे ब्लॉग्स बघा, तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हाय. सो माझी आई आज तुम्हाला विश करणार आहे तिच्या पद्धतीने. सगळ्यांना प्रेमाच्या दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. थँक्यू. आणि आज आपण काय करतोय? आज इथे आपल्या सेटवर काय चाललंय? शशांच्या लग्नाचं रिसेप्शन. सो आम्ही खूप मजा करतोय आणि तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल. आय होप सो. सो थँक्यू आई. थँक्यू बाळा. सो आता आपण भेटणार आहोत अपूच्या वडिलांना. ते पण तुम्हाला एक स्पेशल वेमध्ये विश करणार आहे. खरं तर मला व्हॅलेंटाईन डे आवडत नाही, मी तो पाळतो. पण ह्या माझ्या सुमीसाठी मी आज व्हॅलेंटाईन डे पाळणार आहे आणि तिला माझ्याकडनं खूप 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 थँक्यू. हाय.
हाय. आता आपण भेटणार आहोत म्हणजे माझ्या बाजूलाच बसले अप्पूची आई. ज्याला तुम्ही नेहमी असं स्क्रीनवर बघितलं राग येतो ना की हाय ही बाई चिडचिड राग येतो जाम, पण यू नो शी इज व्हेरी स्वीट आणि खूप छान आहे, खूप छान मस्त आम्ही एन्जॉय करतो. सो आज काय मग आज खूप दिवसानंतर तुम्ही आलात. आज अप्पूचं काय म्हणतात रिसेप्शन नाही, मी व्हॅलेंटाईन्स डे डोक्यात रिसेप्शन विचारली. सो आज मला ह्या सुद्धा व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल विश करणार आहे. तुम्हाला काय म्हणायचं? माझ्यावर कमी प्रेम आहे इथे लोकांचं म्हणून मला कमी बोलवतात. पण माझं सगळ्यांवर खूप प्रेम आहे, त्याच्यामुळे बोलवलं की मी लगेच येते. सो हॅपी व्हॅलेंटाईन्स डे टू ऑल ऑफ यू अँड टू ऑल ऑफ यू. ओके थँक्यू. दीदीने पाठच केली डायरेक्ट. अरे ही लाजते का? कशाला नाही बरं आता मला सांगायचंच आहे. बघा हे आमच्या हेअर दीदी आहेत, ही आमची टीनाताई आणि किरणताई हे आमचे हेअर करतात. आणि शी इज व्हेरी स्वीट. शी इज ऑल्सो स्वीट बट शी इज आणि ही श्वेता. श्वेता तू काय करतेस? आज स्पेशल डे आहे, तुला का वाटतंय आज व्हॅलेंटाईन्स डे? आज मला लवकर घरी जायचं होतं रिसेप्शनचं शूट, पण मला पाठवत नाहीये. अरे रे बिचारा बॉयफ्रेंड नाहीये, तो नाहीये. नाही तर सुट्टी का पाहिजे लवकर? एवढं ती काहीच टाकणार नाही. तिचं असं म्हणणं आहे की हा ब्लॉग टाकणार नाही, पण मी ब्लॉग हा करते आणि त्यात तू अशी दिसणार आहेस. आता कशी मोठी ना तू चापलिंग. सो आता आपण अप्पूच्या आत्तीला बघतोय पण कुठे दिसत नाहीये. ही पहा. हाय आत्ती. आत्ती हाय हाय हाय. सो आज व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि काय वाटतंय तुला? व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी एकतर माझ्या बाबांचा वाढदिवस असतो. ओ आमचा दिवस त्यांना विश करून सुरू होतो आणि बाकी व्हॅलेंटाईन्स डे ब्रिंग्स ऑल माय मेमरीज बॅक. कारण कॉलेज डे, रोज डे त्या सुमारास असायचे आणि सो व्हॅलेंटाईन डेला गिफ्ट्स मिळायच्या आणि हे सगळं ते ऑफकोर्स दरवर्षी येतं डोक्यात. पण आता सध्याचा माझा व्हॅलेंटाईन आहे माझा पप्पी. त्याचं नाव आहे टेडी अँड आय मिस हिम, आय लव्ह हिम सो मच. आणि आता मी शूटिंग करते पण सतत माझ्या डोक्यात टेडी आहे. त्याचा लासा ॲप्सो पप आहे आणि तो माझा बेबी आहे. मला तो खूप आवडतो आणि त्याचं म्हणजे तो आमचा बाळ आहे आता सध्या आणि ही इज माय व्हॅलेंटाईन. आणि हॅपी व्हॅलेंटाईन्स डे टू ऑल ऑफ यू. थँक्यू. स्प्रेड लव्ह ऑलवेज. थँक्यू. कोण कुठे गेला बा? हा आपल्याला डिस्टर्ब करत होता. हा डिस्टर्ब करत होता. काय तुझं मध्ये मध्ये? अरे शॉर्ट असताना तिकडे काय झालं तुमचं? शॉर्ट सोडून ते करायला आलं का तुम्ही? शॉर्ट आधी द्या ना मग ते करा ना. खडूस. हा खडूसच आहे, मी कामासाठी खडूसच असतो. सो आता आपण जाणार आहोत नेत्राकडे. ती खूप सिरियसली सीन वाचतेय. सो नेत्रा हाय. हाय. बरं काय मग आज कशी आहेस? बरं तू पहिली गोष्ट म्हणजे तू कशी आहेस? कशी दिसते? लुकिंग व्हेरी हॉट अँड सेक्सी. थँक्यू. पण बाकी काय म्हणतेस? चाललंय आता. खूप अभ्यास करावा लागतो ना? हो. बरं मग आज व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल आहे. काय तू काय प्लॅन करून आली आहेस? मी खरं सांगू तुला? हा कॅमेरा चालू आहे. सांगू तुला मी? सांग. काहीच प्लॅन नाहीये. किती वाईट. बरं चल ओके. आज व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल काय? बॉयफ्रेंड बरोबर पार्टीज अँड ऑल? For that you have to follow me on Instagram. ओके. सो आज तुझ्या पण तरी पण मी सगळ्यांना जे हे ब्लॉग बघताय त्यांना मी सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे असं म्हणू इच्छिते. आणि व्हॅलेंटाईन फक्त बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, हजबंड, फियॉन्से असं नसतं. व्हॅलेंटाईन प्रेमाचा दिवस आहे तर मग सगळ्यांसोबतच प्रेमाने राहिलं पाहिजे असं मला वाटतं. एक्झॅक्टली. सो आय लव्ह यू गाईज अँड आय लव्ह यू टू नमा. थँक्यू. नाही म्हटलीस तरी मी लव्ह यू. आणि व्हॅलेंटाईन्स डे
त्यांना विश तर कसं विश केलंस तू सगळ्यांना? पक्का? हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. बरं प्रेमाने बोल. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. थँक्यू. अरे दादा दे तू इनको. बघा नाश्ता द्यायला आले होते, आम्हाला बघून निघून गेले. बाय. बरं आता इथे शूट चाललेलं आहे नेत्राचं, पण मी शोधत आहे तन्वीला. तर कुठे दिसत नाही आहे मला. तर आपण आता थोडंसं बाहेर जाऊ आणि बघूया. ए तन्वी हाय. बरं आज आहे ना आपलं इथे शूट चाललं आहे आणि तन्वी मस्त बघा ड्रेस घातलाय. वा 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 वा. सो तन्वी आज स्पेशल व्हॅलेंटाईन्स डे आहे, तुला काय म्हणायचं या बाबतीत? माझ्याकडे तर व्हॅलेंटाईन नाही आहे, तन्वीकडे पण नाही आहे, प्राचीकडे पण नाही आहे. पण तुम्हाला सगळ्यांना व्हॅलेंटाईन्सच्या खूप 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 वेल विशेस. अँड आय होप की तुमच्या सगळ्यांच्या व्हॅलेंटाईन्स तुम्हाला खूप सारे गिफ्ट्स दिले असतील, खूप सारे सरप्राईजेस दिले असतील, तुम्ही खूप छान वेळ घालवला असेल. आणि आमच्या सेटवरचा जो काही आमचा व्हॅलेंटाईनचा एपिसोड होता, स्पेशल एपिसोड, तो तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला असेल. थँक्यू. हे सो आता आपण शशांक दादा आणि माझ्या वहिनीला भेटणार आहोत. तुम्ही नेहमी बघता की हे ऑनस्क्रीन खूप भांडतात, खूप चिडचिड राग वगैरे चालू असतं आणि आम्ही यांना कायम मनवत असतो. पण आता हे खूप छान एकमेकांशी गप्पा मारत बसले होते. सो तुम्ही काय सांगणार? आज स्पेशल व्हॅलेंटाईन्स डे आहे. तुला वाटतं हा भांडतच होता माझ्याशी? प्रश्न नाही. हे बघा कसं असतं, वादविवाद असतात, त्याला भांडणाचं नाव दिलं जातं, तर चुकीचं. बरं चल, आज व्हॅलेंटाईन्स डे आहे, सो काय म्हणशील फॅन्सला तुझ्या, काय सांगशील? काय मी असं म्हणेन की प्रेमाचा एक दिवस असं सेलिब्रेट न करता तुम्हाला ज्या क्षणाला एखाद्याबद्दल प्रेम वाटेल, व्यक्त करावं असं वाटेल तेव्हा करा. आईवर, वडिलांवर, बहिणीवर, ह्या सगळ्यांसाठीचा तो दिवस म्हणून सेलिब्रेट करा, असं मला हे माझं वैयक्तिक मत आहे. बरं. आणि ज्ञानदा तुला? माझंही काहीसं तसंच म्हणणं आहे. म्हणजे आय डोंट बिलीव्ह इन स्पेसिफिक डेज. मदर्स डेला ते सेलिब्रेशनसाठी इट इज गुड, पण फक्त ते त्या दिवसापुरतं किंवा तसं मर्यादित नसावं, किंवा त्याच्याशी रिलेटेड फक्त त्या दिवसाशी रिलेटेड काही सेलिब्रेशन म्हणजे फक्त तेवढंच लिमिटेड असू नये. तुम्हाला जेव्हा एक्सप्रेस करायचं असेल प्रेम, तेव्हा तुम्ही एक्सप्रेस करावं. ते असं मनात ठेवू नये, हेही मला वाटतं. ॲट द सेम टाइम जे छानच विचार आहेत. बरं, थँक्यू सो मच ज्ञानदा आणि चेतन. थँक्यू. बाय. हाय. सो आता आपण शरद सरांना विचारू. सर मला सांगा की आज व्हॅलेंटाईन्स डे, तुम्हाला काय वाटते? तुला खरं सांगू का, माझं स्पष्ट मत काय आहे? प्रेम करायला कुठलाही वेगळा दिवस असण्याची गरज नाही. आपल्या हिंदुस्थानची संस्कृती अशी आहे की प्रत्येक माणसाने दुसऱ्या माणसावरती 12 महिने 24 तास प्रेम करावं. एवढंच सांगेन, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात रोज व्हॅलेंटाईन डे आहे. रोजचा दिवस हा प्रेमाचा दिवस आहे. असले व्हॅलेंटाईन डे, फादर डे, मदर डे, ब्रदर डे, फ्रेंड डे असे डे करायची आम्हाला गरज नाही. आम्ही रोज सर्वांवरती प्रेम करतो. आता या बाळावर पण आम्ही असेच प्रेम करतो. थँक्यू सो मच सर, तुम्ही एवढं छान आम्हाला सांगितलं. सो मी हा ब्लॉग बनवते यूट्यूबला आणि तो लवकरच येईल. बाय. बरं, आता सुपाताई तिथे उभी आहे, फोनवर वाटतं बोलतेय. सुप्रियाताई, तू बिझी आहे? अरे बरं ऐक ना, आज मी ब्लॉग बनवते आणि मला असं विचारायचं, मी म्हणजे सगळ्यांनाच विचारलं, तुलाही विचारायचं की आज व्हॅलेंटाईन्स डे आहे, सो आज काय स्पेशल आहे? काय नाही, आमच्याकडे आज रिसेप्शन आहे घरामध्ये. ओके. आणि सुप्रिया पाठारेकडे म्हणशील तर व्हॅलेंटाईन डे काही नसतो. कारण ना माझा मेन प्रॉब्लेम काय होतो की ते FB आणि ते काय इंस्टाग्राम ते उघडल्यानंतर
तिथे लिहायचं काय हा प्रश्न असतो मेन, म्हणजे ते लक्षात नाही येत. त्यामुळे मला असं वाटतं व्हॅलेंटाईन डे हा 365 दिवस असतो. व्हेरी नाईस. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, आपला जी माणसं आवडतात त्यांना कधीही काय ह्याच दिवशी सांगायला पाहिजे अशातल्या गोष्टी नाही. जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा त्यांना जाऊन सांगायचं की माझं तुमच्यावर प्रेम आहे. असं मी सांगेन, नम्रता माझं तुझ्यावर प्रेम आहे, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. ऍक्च्युली तुम्हाला सांगू का, आम्ही तर खूप डेली एकमेकांवर प्रेम करतो. आम्ही एकत्र जेवतो, मज्जा करतो आणि सुपात येतं आमच्यावर खूप प्रेम करते. सो थांबा, बॅक कॅमेरा करू का? हां. सो आम्ही अशा पद्धतीत रोज एन्जॉय करतो. आणि आता माझ्या मते माझा शेवटचा व्हिडिओ असणार आहे, कारण की म्हणजे व्हिडिओ म्हणजे कट. ही शेवटची राहिली होती, ही सीनमध्ये बिझी होती, त्याच्यानंतर हिचे फोन चालू होते. मग तिला आत्ता मी परत म्हणाले की बाबा आता व्हिडिओ मला करायचा, म्हणून मी तिला विचारायला डिस्टर्ब केलं, सॉरी या. सो तुम्हा सगळ्यांना पण व्हॅलेंटाईन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा अँड थँक्यू फॉर वॉचिंग. आणि खरं तर आपण प्रेक्षकांना सांगायलाच पाहिजे की आमचं तुमच्यावर किती प्रेम आहे आणि तुमचं आमच्यावर किती प्रेम आहे. कारण तुमचं प्रेम आहे आमच्यावर, म्हणूनच आमच्या सिरियल्स चांगल्या चालतायत, कारण तुम्ही त्या बघताय आणि हे असंच प्रेम 365 दिवस केलं. थँक्यू. आणि सांग ना, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. हां, हिचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. थँक्यू.